गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो तुम्ही बघताय मी पुन्हा एकदा ट्रॅव्हल करते आहे अँड दिस इज द परफेक्ट पिकनिक टाईम फॉर मी. कारण आत्ता सध्या मस्त पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पुणा आणि लोणावळा इकडची तुम्ही ही दृश्य बघताय. पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेला मी चाललेली आहे. अतिशय ब्युटिफुल असं वेदर आहे, पाऊस आहे, वाटेत मध्ये मध्ये येतोय आणि सगळीकडे लश ग्रीनरी आहे. त्यामुळे ट्रिपची मजा काहीतरी वेगळीच आहे. यावेळेचं डेस्टिनेशन मी पहिल्यांदाच तिकडे चालले आहे. सो मी त्याचा मस्त ब्लॉग करून तुमच्यासाठी शेअर करते आहे आणि हे आहे त्याचं शूटिंग. जरा तुम्ही आजूबाजूच्या नेचरची मजा घ्या. सो फ्रेंड्स, आज मी खूप दिवसांनी परत माझ्या छोट्याशा ट्रिपला आलेली आहे. 1 नाईट स्टे मालेगाव पिंपरी या साईडला आहे हे रिसॉर्ट. याचं नाव आहे द कोंदण रिट्रीट आणि टू माय सरप्राईज ही जागा इतकी सुंदर आहे की मी तुम्हाला ती सगळी ब्लॉगमध्ये शूट करून दाखवणार आहे. अतिशय निसर्गरम्य शांत असं ठिकाण आणि येण्याच्या रस्त्याला तर तुम्ही बघितलंच आहे, खूप सुंदर ग्रीनरी आणि धबधबे वाटेत. आणि ह्या सीझनमध्ये तर कोंदण रिट्रीट हे खूपच सुंदर रिसॉर्ट असं वाटतंय. आणि एकच आहे इथे फक्त रेंज काही ठराविक 1-2 नेटवर्कलाच आहे, सगळीकडे सगळ्याला रेंज नाही आहे, पण त्यांचं स्वतःचं वायफाय आहे. सो बिंदास तुम्ही इकडे येऊ शकता. आणि आता हा सगळा परिसर मी तुम्हाला शूट करून दाखवते. अतिशय ब्युटिफुल जागा आहे, खूप ॲम्पल पार्किंग आहे, तुम्हाला फिरायला खूप सुंदर आहे. आणि ह्याचे खूप छान रिव्ह्यूज वाचून आम्ही यावेळी ठरवले, आम्ही एक 12-13 जण इथे ट्रिपला आलेले आहोत. सो मी हे सगळं शूट करून तुम्हाला टाकते. आणि तुम्ही येताना वाटेत मी जो गाडीतनं आले तो रस्ता आणि हे पण सगळं दाखवलेलं आहे. पुण्याहून सुद्धा ही जागा 2-2.5 तासावर आहे कोथरूडहून. आणि मी यावेळी आलेली आहे ती मी मुंबईहून आलेली आहे ऑल द वे. आम्हाला पण यायला 3.5 तास वगैरे लागले सहज. वाटेत आम्ही मनशक्तीचं एक रेस्टॉरंट आहे तिकडे लोणावळ्याला थांबलो होतो ब्रेकफास्टला आणि मग मी पुढे आली आहे. सो आता मी ह्याचं शूटिंग करते. द कोंदण रिट्रीट नक्की बघा माझा ब्लॉग. वंडरलस्ट सानिका आहे माझ्या चॅनलवर. असं भरपूर तुम्हाला कार पार्किंग आहे. आणि आत्ता मी हे शूट करताना पण अप्रतिम असा पाऊस आलेला आहे. बघा तुम्ही, ही जागा अत्यंत ब्युटिफुल आहे. खूपच क्लासिक असं लोकेशन आहे. मला अतिशय आवडलेलं आहे. जस्ट हॅव अ लुक गाईज. नुसतं सगळीकडे झाडं, अप्रतिम असा निसर्ग आणि मेन म्हणजे मोबाईलचं नेटवर्क नाही. पावसात भिजत ब्लॉग करण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. सो फ्रेंड्स, हा तुम्हाला आत्ता मी जो दाखवते तो सगळा आजूबाजूचा म्हणजे आतमध्ये एंट्री केल्यानंतरचा एरिया आहे. खूप सुंदर आहे, एकदम असं छान स्ट्रक्चर्ड, वेल मेंटेन्ड आणि लश ग्रीनरीने भरलेलं असं सगळं छान आतमध्ये केलेलं आहे. आणि तुम्ही बघताय त्याला असं ना एक असा ॲस्थेटिक लुक आहे, एकदम छान. सगळीकडे एकदम मस्त असं दगडी बांधकाम केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे ना त्याला एकदम असा ॲस्थेटिक आणि अतिशय सुंदर असा लुक मिळालेला आहे. ओव्हरऑल कुठेही गॉडीनेस नाही आहे आणि सगळं वेल स्ट्रक्चर्ड, वेल प्लॅन्ड असं केलेलं आहे. तुम्ही बघा, स्ट्रक्चर एकदम सुंदर आहे आतून. सो फ्रेंड्स, ही आहे आमची रूम. Just check it.
सो फ्रेंड्स, आत्ता मी तुम्हाला जी व्हिडिओमध्ये दाखवली आहे ती त्यांची तारांगण नावाची रूम आहे. तर अशा 2 ते 3 रूम्स अवेलेबल आहे. आम्ही आत्ता तारांगणमध्ये राहिलो आहे. तुम्हाला मी आत्ताच त्या रूमचा शूट टाकलेला आहे, नक्की बघा. आणि आजूबाजूला तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये बघितलं तसं खूप सुंदर हिरवाई आणि एकदम शांतता आहे. तुम्हाला त्या असं आपलं नेहमीचं जे रुटीन लाईफ असतं त्याच्यामधनं एकदम शांत निवांत ठिकाणी यायचं असेल तर ही जागा 1 नंबर आहे. फ्रेंड्स, रूमच्या बाहेर तुम्हाला ना सगळीकडे असं हनीकोम मेज सारखं स्ट्रक्चर दिसेल. म्हणजे असं गोल गोल फिरून आतमधून असं दगडी बांधकाम केलेलं आहे आणि सगळीकडे असे ग्रीन चॅनल्स केलेली आहेत अशी. जिकडनं तुम्ही गेलात की तुम्हाला वेगवेगळी रूमची, ते तारांगणसारख्या 2-4 रूम्स आहेत त्याची ऑप्शन्स तुम्हाला इकडे तिकडे दिसतात आजूबाजूला. आणि सगळेभर असाच गोल गोल आतमध्ये असा एरिया केलेला आहे त्यांनी. जस्ट हॅव अ लुक. आणि फ्रेंड्स, ही आहे त्यांची आमराई नावाची रूम. अशा पण 2-3 रूम्स आहेत की जिकडे एक माझ्या मते 4 ते 5-6 माणसं ऑक्युपन्सी आरामात तिकडे राहू शकतात. असा वर खालती असा एरिया केलेला आहे. इथेही पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे. तुम्ही बघा, खूप छान वेल मेंटेन्ड अशी रूम आहे. आणि असं जिने चढून वरती जाऊन पुन्हा तिकडे वरती पुन्हा मस्त सोय केलेली आहे. जस्ट हॅव अ लुक. फ्रेंड्स, अतिशय क्लासिक असा स्विमिंग पूल तिकडे आहे. तुम्ही बघाच हे फोटोज. खूप छान असं मोकळं आणि मोठा स्विमिंग पूल बांधलेला आहे. आणि धिस एरिया इज देअर डायनिंग एरिया, जिकडे तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सर्व केलं जातं. हा सुद्धा खूप मोठा एरिया आहे. ह्याचं पण स्ट्रक्चर इतकं सुंदर आहे की समोरच्या बाजूला तुम्हाला सगळा हा असा बॅकवॉटरचा नजारा प्लस भरपूर ग्रीनरी असं खूप ऑप्शन दिसतं. म्हणजे तुम्ही खूप वेळ तिकडे असे नुसते निसर्गाकडे बघत सुद्धा बसू शकता असा एरिया त्यांनी केलेला आहे. आणि इकडे रात्री लाईव्ह म्युझिकसुद्धा होतं. त्यामुळे तुम्हाला छान डिनरच्या सोबत मस्त लाईव्ह म्युझिकचा आस्वाद घेता येतो आणि खूप छान प्रोग्रॅम इकडे केला जातो. जस्ट हॅव अ लुक. ही जागा पण अतिशय मस्त केलेली आहे त्यांनी इथे. आणि गाईज, इथलं फूडसुद्धा अतिशय सुंदर होतं. आम्ही तिकडे लंच, इव्हिनिंग चहा आणि नेक्स्ट डिनर आणि नेक्स्ट डे ब्रेकफास्ट असं घेतलं होतं. तो फ्रेंड्स, कोंदण रिट्रीट या माझ्या यावेळच्या ट्रिपचं तुम्हाला सगळं शूटिंग मी काल दाखवलेलं आहे. आणि आत्ता मस्त ब्युटिफुल मॉर्निंग झालेली आहे की जिथे खूप पाऊस पडतो आहे आज आणि अतिशय सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. पण मला इथनं आता चेकआउट करायला खूप कसं तरी होतं आहे. आय वॉन्ट टू स्टील कंटिन्यू इन माय ट्रिप दिस डेस्टिनेशन. पण आता घरी जायची वेळ झालेली आहे. सो मी आता इथनं चेकआउट करणार आहे. माझा ब्लॉग नक्कीच बघा माझ्या चॅनलवर, म्हणजेच वंडरलस्ट सानिका. थँक्यू सो मच.